पुणे डिजिटल मीडियाची मी प्रतिनिधी आहे आणि रंगबरस या प्रतिष्ठानमध्ये मी आज 10 वर्ष झाले येते आणि ते अन्य मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी पुन्हा रंगपंचमी असते, खेळ असते आणि सगळी सोय केलेली आहे मुळे समाजाने आणि सगळ्यांनी ह्याच्यासाठी मी पण आलेली आहे आणि काही लोक आलेले का तुम्ही किती वर्ष झाले दरवर्षी जेवण वगैरे नाश्ता कार्यक्रम घेत आहे. काका 31 वर्ष झाले येत आहे आणि सगळ्यांनी या सगळ्यांनी मदत पण करा आणि सगळ्यांनी या. अजून तुम्ही बोलता का मॅडम? गरीब प्रतिष्ठान खूप छान दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम घेतात आणि सर्व पुणेकरांना आनंद देतात. सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभाग घेऊन रंगपंचमी दिव्यांगनाचा होळीचा खूप आनंद घेतात आणि भोई प्रतिष्ठानचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी वंचित विकासच्या वतीने बोलत आहे. आमची वंचित विकास ही संस्था साधारण 30 वर्षांपासून जुनी संस्था आहे. एरियामध्ये काम चालतं. तिथे डे केअर सेंटर आहे, मुलगा मुली प्रोजेक्ट आहे आणि तसंच 15 वस्त्यांमध्ये अभिरुची वर्ग चालतात जिथे सर्वांगीण विकासासाठी काम केलं जातं. आमच्या या सगळ्या तिथल्या कोऑर्डिनेटर आहेत आणि त्या तिथे महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतात. इथे येऊन कसं वाटलं तुम्हाला? जवळजवळ जेव्हापासून सुरू झालंय तर 15-20 वर्ष झाली. येतात आणि खूप धमाल मस्ती असते आणि सगळ्या वस्ती पातळीवरच्या सगळ्या मुलांना मिळतं हे करायला, महिलांना आणि पालकांना मिळतं. आणि नव्याने आता एक 5 ते 6 वर्ष झाली ज्येष्ठ नागरिकांना सगळ्या राज्यांना त्या गाडी घेऊन येतात. त्यांना डे टू डे सगळी सेवा दिली जाते आणि खूप धमाल असतं आणि सगळं काही विसरून त्या मुलांबरोबर. तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. आम्ही पण गेले 5-10 वर्ष झाली. आजी आजोबा मुलं पालक मुलं आम्ही आमच्या स्वतःची पण मुलं घेऊन येतो. आम्हाला पण खूप इथं छान मजा करता येते जे आपण आपल्या फॅमिलीमध्ये समाजात करू शकत नाही. ते खूप छान प्रकारे एन्जॉय करतो. छान वाटतं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. खूप खूप आभार. आम्ही मुलांसोबत येताना आमचे एकूण टोटल 170 मुलं, 30 आजी आणि 21 ताया इथं उपस्थित आहेत आणि आम्ही स्वतः तर येतो त्याचं पण त्याच्यासोबत आमची फॅमिली पण घेऊन येतो. आम्हाला खूप छान वाटतं. खरंच मॅडम खूप चांगलं काम करतायत आणि सगळे त्यांना एन्जॉय करायला घेऊन येत आहेत. खरंच असे कार्यक्रम सगळ्यांनी घ्यावेत. माझं नाव ॲडव्होकेट योगेश जैन. आम्ही पुणे बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्यामध्ये आलेलो आहे आणि भोई प्रतिष्ठानने आज जे होलीचा कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये सर्व उत्कृष्ट प्रतिसाद त्यांच्याकडनं सगळ्या लोकांकडनं भेटलेला आहे. लहान मुलापासून ते मोठेपर्यंत सगळे इथे उपस्थित आहे. हे जे आज कार्य केलेलं आहे त्यांनी खूप मोठ्या स्टेजवर कार्य केलेलं आहे. याच्याबरोबर ते गणपतीमध्ये आणि होलीमध्ये एवढा मोठे प्रोग्राम दरवर्षी करतात. त्यांचं ब्लड डोनेशन कॅम्प आणि त्याबरोबर सरांचा वार्षिक जे पूर्ण कार्यक्रम असतो त्यामध्ये सरांचा खूप सहभाग असतो आणि यामुळे आम्ही आज त्यांनी आम्हाला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे खूप आभार आहे. म्हणून आज पुणे बार असोसिएशनच्या तर्फे अध्यक्षतर्फे व कार्यकारिणीतर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो. थँक्यू सर. मॅडमचा घेऊया 2 मिनिटं. भोई प्रतिष्ठानातर्फे आम्हाला PBA कमिटीला इन्व्हाइट केलं त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. भोई प्रतिष्ठानने जे काही आम्हाला जिथे बोलवून आम्हाला आनंद घेण्याचा जो काही संधी दिलेली आहे त्याबद्दल भोई सरांचे आणि प्रतिष्ठानाचे मनपूर्वक स्वागत.